थांब थांब. हे आपण जे करायला ते बरोबर आहे ना हो? कमळे, काय बी नाही होणार. चल चल. हिंगे बघितलंस, हे कामवाल्या मावशींच्या जीवावर सोडून चालतच नाही बघ. बिचारा आजीसने नीट झोपवली बी नाही ग. थांब, मी त्यासने आधी झोपवतो. कमळे थांब, आधीच आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्या बायका कधी बी इकडे येऊ शकतात. मला असं वाटतं आपण दागिने ताब्यात घेऊया आणि ते स्टडी रूम मध्ये ठेवून येऊया आणि मग आजीसनी झोपूया. वय कमळे. आजी मला माफ करा. खरं आपल्या घरातली पारंपरिक ठेव मी अशी कुणाच्या बी हाताला लागू देणार नाही. मग त्यासाठी मला जे काय करायला लागेल ते मी करतो. सॉरी. कमळे, अगं जे काय करायचं ते लवकरात लवकर कर. आपल्याकडे वेळ नाही. चल आवर लवकर. काही टेन्शन घेऊ नको, आपण बरोबर करायलोय. कर. ऐका, त्या दोघी आहेत ना, म्हातारीच्या रूममधनं त्या स्टडी रूममध्ये जायला इथूनच जावं लागेल ना त्यांना. हा, त्या दिसल्या ना की आपण तडक त्यांना रंगे हात पकडायचंय. पण ग्रहाणी आजी कधी येतील त्या? पण किती वेळ असंच वेट करणार? त्यापेक्षा मी एक काम करते ना, पोलिसांना कॉल करते, तेच त्यांना पकडून घेतील. काय सांगितलं मी? आपण पकडायचंय त्या दोघींना रंगे हात, मुद्दे मला सकट. कळलं का? आणि हे बघ, तो राजन आहे ना, ज्याने त्या दोघींना इथे आणलंय, तोच देईल पोलिसांकडे, आपण नाही. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. शी, डोळ्यात मी तेल का घालू? हा, डोळे खराब होतील ना माझे. आणि मी तेल बिन आणलेलं नाहीये. हे आजी, मी जे काय करायलोय ते तुम्ही बघताय, मला कळतंय. खरं मलाच कळना झालंय मी काय करायलोय ते. आजी, मला संकेत द्या. मी जर योग्य करत असेन तर मला सांगा, आणि मी जर चुकत असेन तर मला थांबवा.